नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या हायलाइट्स. भटक्या श्वानांमुळे होणाऱ्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करीत सकाळी कोणत्या श्वानाचा मूड कधी कसा असेल याचे भाकीत करता येऊ शकत नाही असे म्हटले आहे. मग युक्तिवाद करताना ॲडव्होकेट कपिल सिब्बल म्हणाले की चावणाऱ्या श्वानांची नसबंदी करून त्याला सोडले जाऊ शकते. यावर न्यायालयाने अत्यंत उपरोधक टिप्पणी करताना म्हटले की आता त्या श्वानांचे समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करणे तेवढेच बाकी राहिले आहे. यापाठोपाठ आणखीन एक महत्त्वाची बातमी आली आहे आणि ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त सभेला संबोधित करताना म्हटले की माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे लातूरमधील विकास कामात महत्त्वाचे योगदान आहे आणि आज त्यांच्या कार्यामुळेच लातूरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे असून देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांचे गोडवे गाण्याचे कारण म्हणजे नुकतेच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. खरे तर असं वक्तव्य करण्यामागची काय मानसिकता असेल याचा विचार करण्यासोबतच यांचे समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करण्याची खरंच गरज आहे. सत्ता आल्यावर इतके बेफाम होऊन जातात की त्यांना भानच राहत नाही की आपण कोणाबद्दल आणि काय बोलत आहे. ज्या व्यक्तीला अजातशत्रू म्हटले जाते, जे वेगवेगळ्या पक्षांचे असूनही राजकारणाच्याही पलीकडे जाऊन फक्त मैत्री सांभाळत नाहीत तर ती मजबूत करतात आणि ती टिकवतात देखील. याची साक्ष म्हणजे दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामधील घट्ट मैत्रीचे असणारे बंध. आजकालच्या राजकारणाची झालेली अधोगती पाहता स्वर्गातून दोघेही आपण लवकरच एक्झिट घेतल्याचे समाधान नक्कीच मानत असतील. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.